सर काय सांगाल, पदाधिकारी मेळाव्याचं नवी मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे, काय या ठिकाणी आमचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा होता। येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने, तयारीच्या दृष्टीने ह्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं। सर तुम्ही ऑफिसमध्ये भेट देणार आहात आणि जनतेच्या ज्या काही अडचणी आहेत त्या पण तुम्ही सॉल्व्ह करणार आहात। रुटीन कार्यक्रमाचा भाग आहे। खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे। दिल्लीमधील खासदार म्हणून जी काही कामं आहेत ती आपण करतच असतो। बरेचसे जण ठाण्यातल्या कार्यालयात येत असतात। आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमचे नगरसेवक हे लोकांच्या संपर्कात असतात। एक दिवस आपणही लोकांच्या संपर्कात येऊ, लोकांपर्यंत पोहोचू, अशा पद्धतीने कामाची पद्धत आम्ही ठेवलेली। पालिका ज्या आहेत निवडणुका त्या जर का युतीमध्ये झाले तर ठीक, नाही तर एकला चलोचा नारा। आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्व ठिकाणी स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या ज्या काही निवडणुका आहेत महायुती म्हणून लढण्याचा निर्धार केलेला आहे। त्यातूनही जर का आदेश असेल किंवा त्यातूनही काही वेगळे काय होत असेल तर दोन्ही पद्धतीने आम्ही निवडणुकीला तयार आहोत। आमचं पहिलं प्राधान्य, आणि अजून निवडणुका जाहीर व्हायच्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि आत्ता सध्या पक्षवाढीच्या दृष्टीने प्रत्येकजण बोलतच असतो की आपण आपली निवडणूक आपण वेगळे लढू, परंतु शेवटी नेते असतात, नेत्यांनी निर्णय घ्यायचा असतो। नेत्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचं तंतोतंत पालन करण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आहे। सुरेश दास यांनी धनंजय मुंडेची भेट घेतलेली आहे। कुठेतरी पुन्हा एकदा एकेकाळी विरोध होता आणि आता भेट घेतलेली आहे। चर्चांना वेगवेगळे उदाहरण येतात। त्या दोघांनाच विचारायला लागेल, सुरेश दास आणि मुंडेंना। मी काय सांगू शकतो, कारण त्या बैठकीला मी काही हजर नव्हतो। भास्कर जाधव देखील नाराज आहे असं म्हटलं जात आहे, कोकणचा एकमेव आमदार। भास्कर जाधवांचे मी पण सकाळपासून 2 दिवस ऐकतोय की मी म्हणजे माझा उपयोग करून घेतला नाही। ज्या पद्धतीत उपयोग करून घ्यायला पाहिजे होता त्या पद्धतीत उपयोग करून घेतला नाही। कार्यकर्ते, आमदारांना वेळ नाही यांच्याकडे। यांना राहुल गांधी आणि केजरीवाल यांना भेटण्याकरता वेळ आहे, त्यांचं दुःख सावरण्याकरता यांना वेळ आहे। त्यामुळे त्यांना घरघर ती लागलेली आहे, अशाच पद्धतीने घरघर लागणार आहे। उद्धव ठाकरे देखील आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतलेली होती। पुन्हा एकदा उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवरती पाहायला मिळतात। काय करणार ॲक्शन मोड काय? अहो, यांनी शिवसेनेचा मोडच बदलला, यांनी मार्गच बदलला। यांनी हिंदुत्वाचा मार्ग सोडून सोनिया गांधींची गुलामगिरी यांनी पत्करलेली आहे। त्यामुळे शिवसैनिक नेता कधी राहील, लोकप्रतिनिधी कधी तुमच्याबरोबर राहील, तर त्याच्याखालची कार्यकर्ता शिवसैनिक राहिला तर, मतदार राहिला तर, मतदारांच्या लक्षात आलं आहे की यांनी काँग्रेसशी बांधिलकी आहे, हे काँग्रेसची युती केलेली आहे। त्यामुळे लोक त्यांच्यासोबत राहत नाही आहेत, लोक त्यांना मतदान करत नाहीत, आणि यामुळे हे सर्व आमदार आणि जी काही मंडळी असतील ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये येत आहेत। गणेश नाईक देखील 24 फेब्रुवारीला ठाण्यात जनता दरबार भरवतात। चांगलं आहे, शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत। सर मुंबईतल्या सरकत्या जिन्यांचा, स्टेशनमधल्या सरकत्या जिन्यांचा प्रश्न आहे। तिथे लोक त्रासलेली आहेत, जी मुंबईमध्ये अडचणीची स्टेशन्स असताना देखील तिथे सरकत्या जिने लिफ्ट झालेले आहेत। मात्र नवी मुंबईतील सुसज्ज रेल्वे स्टेशनवरती लिफ्ट आणि सरकत्या आहे आपण हा विषय घेतलेला आहे। रेल्वे मंत्र्यांकडे स्वतः मी बैठक घेतली होती, काही दिवसातच तो मार्ग सुटेल। सर, पदाधिकाऱ्यांना कोणत्या प्रकारे सूचना या ठिकाणी केलेल्या आहे? पदाधिकाऱ्यांनी काम करा, सेनापती आहात, सैन्य जमवा। आपल्याला जो मुलूक दिलेला आहे, जो विभाग दिलेला आहे, त्या ठिकाणी शिवसेना कशी वाढेल, शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांचं काम कसं लोकांपर्यंत पोहोचेल, असं काम करा, अशा पद्धतीचा संदेश दिलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।